तर मंडळी कसं आहे ना, मंथ एंड असल्यामुळे ऑफिसमध्ये फार जास्त वर्कलोड आहे आणि अशामध्ये घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक बनवून खाणं एवढी कपॅसिटी माझ्यात तर नाही आहे सध्या. म्हणून मी आले होते हे चरोलीमध्ये असलेलं शिव धपाटे अँड पराठा हाऊस. ह्याचे मी रील पण बघत होते बऱ्याच दिवसांपासून, युट्यूबला शॉर्ट्स बघत होते. छान असं सिंपल घरातलं म्हणजे घरच्यासारखं जेवण देत आहे. मेनूमध्ये बघितलं मी, पराठे आहेत, धपाटे आहेत, भाकरी, ठेचा, पोळी, चपाती असं सगळं आहे. फक्त तुम्हाला ऑर्डर पहिले द्यावी लागते. हे खूप अशा सुंदर अशा छान ताई आहेत. त्यांनी हे सगळं एक सेटअप चालू केलेलं आहे. बऱ्याच दिवसांपासून मी जाता येता बघत होते पण कधी गेले नव्हते इथे ट्राय करायला. मग जेव्हा मी त्यांचा व्हिडिओ बघितला तेव्हा मनात आलं की बाबा बघावं जाऊन. मग तेवढं जास्त काही खाऊ वाटत नव्हतं मला की मी ठेचा, भाकरी किंवा पराठा वगैरे. त्यामुळे मी घेतला होता चीज धपाटा. तर हे त्या माझंच बनवत आहेत धपाटा. तर खूप छान पद्धतीने करत होत्या असं ओल्या कापड्यावरती, म्हणजे जी पारंपरिक पद्धत आहे धपाट्याची तेच पद्धतीने करत होत्या. मिक्स पीठ होते सगळ्या प्रकारचे, त्यामुळे एक हेल्दी असल्यासारखं पण आहे. आणि असं हे मस्तपैकी छान तेल लावून खरपूस असा माझा धपाटा भाजला होता त्यांनी. आणि या हेल्दी पराठ्याला मी केलं होतं जर असं ट्विस्ट केलं होतं. मी घेतला होता चीज धपाटा, जरा वेगळा वाटला म्हणून म्हणलं ट्राय करून बघावं. तर त्यांनी असं हे चीजमध्ये त्याला डुबवलं होतं. छान असा गरम गरम माझा धपाटा तयार होत होता. मला तर त्या वासानेच असं झालं होतं की बाबा कधी मी खाऊ. आणि हे त्यांनी मला इतकं गरमागरम सर्व केलं ना की विचारा यार मला कोणीतरी, सुख म्हणजे नक्की काय असतं मी सांगते. हे असं वाफाळतं गरम गरम अन्न खाणं, ते पण दुसऱ्यांनी दिलेलं, हे सुख असतं. खूप छान चव पण होती याची. तुम्हाला जर ट्राय करायचा असेल ना तर मी तुम्हाला ह्याचा ॲड्रेस वगैरे जो आहे तो कॅप्शनमध्ये देते. नक्की जाऊन ट्राय करा. खूप छान आणि सुंदर चव आहे. हायजीन पण खूप जास्त मेंटेन केलेली आहे त्यांनी. लोकांची गर्दी पण बऱ्यापैकी आहे. नक्की ट्राय करून बघा. बाय बाय.